वेळापूर पंचायत समिती गणाचे आपण अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे, अर्ज दाखल केलेला आहे. असं काय घडलं की पक्षात आपण अपक्ष फॉर्म भरतात? नमस्कार. मी मदनसिंह माने देशमुख, वेळापूर पंचायत समिती गटातून मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. फॉर्म लोकशाही आहे. लोकशाही मार्गानं निवडणुका लढवल्या जातात. त्यामुळं मी लोकशाहीच्या प्रक्रियेतून राहून मी अपक्ष म्हणून शेवटी मी फॉर्म भरलेला आहे. एक फॉर्म मी पक्षासाठी भरला होता, भारतीय जनता पार्टीकडून मी एक फॉर्म भरला होता आणि दुसरा फॉर्म मी अपक्ष टाकलेला आहे. मग आता भारतीय जनता पार्टीनं आपल्याला तिकीट बी फॉर्म न दिल्यामुळं शेवटी माझा अपक्ष हा फॉर्म ठेवलेला आहे. आता लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली. लोकसभेची निवडणूक होत असताना, विधानसभेची निवडणूक होत असताना वेळापूर गटामध्ये कोणता मोठा चेहरा भारतीय जनता पार्टीसोबत नव्हता. आता जे आलेत भाजपमध्ये ते पूर्वी लोकसभेला मोहिते पाटील गटासोबत होते, विधानसभेलाही मोहिते पाटील गटाचं काम केलं, परंतु त्यांना मागून येऊन उमेदवारी मिळते, परंतु दावेदार आपण असताना आपल्याला उमेदवारी नाकारली जाते. यामागं काय राजकारण घडलं? आता खरं या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मी स्पष्ट सांगतो की या प्रश्नाचं उत्तर आदरणीय रामभाऊ सातपुते यांनीच द्यावं. माझे आमदार जे आहेत माळशिरस तालुक्याचे, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं तर खूप बरं होईल असं मला वाटतं. आज मोहिते पाटलांसोबत 5 पक्ष एकत्र येतात, त्यामुळं जे माजी आमदार आहेत त्यांचं राजकारण कुठंतरी चुकीच्या मार्गाने आहे का? याचं पण उत्तर राम सातपुतेंनीच द्यावं. कारण आम्ही शेवटी भाजप इथं काही नसताना रणजितसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील हे प्रॉपर धैर्यशील मोहिते पाटील हे या मतदारसंघातले प्रॉपर अकलूजचे असताना सुद्धा मी तर सगळ्यांना माहिती आहे की मी स्वतः राष्ट्रवादीचा कॅन्डिडेट होतो, म्हणजे राष्ट्रवादी जिल्हा संघटक पद माझ्याकडं होतं. परंतु मोहिते पाटील आणि जानकर हे 2 गट एकत्र झाल्यामुळं आणि सगळ्यांना माहिती आहे की आम्ही तर मोहिते पाटील मी कारखान्याची इलेक्शन लढवलेलं आहे, कारखान्याची निवडणूक लढवलेली आहे. दुसरी गोष्ट, उत्तमराव जानकराशी माझं काही वैर नव्हतं किंवा मोहिते पाटलाशी माझं काही वैर नव्हतं, परंतु आमच्या तत्वात ही 2 व्यक्ती बसले नसल्यामुळं मी राष्ट्रवादी जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिला आणि आदरणीय रणजितदादा निंबाळकर आणि आता जे फलटणचे नगराध्यक्ष आहेत शमशेरदादा निंबाळकर, ह्या दोघांनी माझ्या घरी येऊन आमची सविस्तर चर्चा झाली की जे लोकसभेला झालं पाठीमागच्या वेळेस, त्या पाठीमागच्या लोकसभेच्या वेळेस पण अशीच कंडिशन झाली होती की त्यावेळेस पण संजय मामा शिंदेचं आम्ही काम केलं होतं राष्ट्रवादीतून आणि भाजपकडून जानकर, निंबाळकर दादा आणि मोहिते पाटील हे तिघं एकत्र होते. मग मी स्पष्ट सांगितलं होतं निंबाळकर दादांना की आम्ही आमच्या तिथं आहे तर तिथंच राहू द्या, कारण उद्याची कंडिशन अशी होणी की संजय मामानं जसा आम्हाला धोका दिला की शेवटच्या क्षणी आम्ही संजय मामाचं काम केलं, परंतु निवडणुका संपल्यानंतर काही दिवसातच जानकरांनी बंगल्यावर बोकडं कापली आणि संजय मामा आणि जानकर एकत्र आले आणि आम्ही वाऱ्यावर गेलो. तर मी स्वतः निंबाळकर दादांना म्हटलं होतं की दादा अशी अशी परिस्थिती आहे, तर आम्ही आमच्या ठिकाणी व्यवस्थित आहे, आम्हाला आपलं असंच राहू द्या. तर स्वतः निंबाळकर दादांनी सांगितलं की आम्ही राजघराण्यातली माणसं आहे, आम्ही तुम्हाला कधीही शब्दाला डावलणार नाही आणि जो शब्द आम्ही देतो तो हा आमचा शिरसावंदी असतो. त्यामुळं मी केवळ आणि केवळ ह्या भाजपमध्ये जो आलो ते एकमेव व्यक्ती रणजितसिंह दादा नाईक निंबाळकरामुळं आलो आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत जयाभाऊ गोरे साहेबांमुळं मी फक्त भाजपमध्ये आलेलो आहे, त्याला दुसरं काही कारण नाही. पडद्यामागं वेगळं राजकारण आणि पडद्यावरती वेगळं राजकारण दाखवलं जातं का भारतीय जनता पार्टीमध्ये? आता परिस्थिती अशी झाली की नक्की काय चाललं हे आम्हालाच कळेना. कारण ही जी आत्ता जी भाजप जी आलेली आहे की मला तर वाटतं की मोहिते पाटलाची एक राजनीती असू शकते. कारण जेवढे काही इकडं रामभाऊकडे आलेले आहेत ते सगळे रणजितसिंह मोहिते पाटलाची बी टीम आहे आणि ही बी टीम डायव्हर्ट इकडं झाली की काय अशी वैयक्तिक मला शंका आहे बरं का. आता ते शेवटी पक्षाला माहिती आणि त्यांना माहिती. त्याचा फायदा मोहिते पाटील गटालाच होईल असं तुम्हाला म्हणायचं आहे? आता मला
उघडत आहे की जनतेलाच माहिती आहे की आता काय होईल आणि काय नाही ती. कारण की वेळापूर पंचायत समिती गणामध्ये मोहिते पाटील गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य सतीशराव माने देशमुख हे दावेदार असताना देखील संदीप माने देशमुख यांना उमेदवारी मिळते, त्यांना एबी फॉर्म दिला जातो, दावेदारांना ज्येष्ठ नेत्यांना घरी बसावं लागतंय, याबद्दल आपण काय सांगा? हा, अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे. कारण परिस्थिती मी फॉर्म भरताना होतो. आता तिथली परिस्थिती अशी झालेली आहे की सतीश बाबाचं नेतृत्व पण चांगलं आहे. मी काय म्हणजे असं काय मी म्हणणार नाही की ती निवडून येणार नाहीत किंवा या अतिशय चांगली व्यक्ती होती. प्रॉब्लेम कुठं निर्माण झाला हेच मला आज पण कळेना की उत्तमराव जानकरांनी त्यांच्या मंडळीचा फॉर्म भरला इथं. हे पण तुम्ही पूरक म्हणून लक्षात घ्या. उत्तमराव जानकरांनी पूरक म्हणून स्वतःच्या मंडळीचा फॉर्म भरलेला आहे ओपनची जागा असताना. जागा कुठलीही ओपन पुरुष आहे. मग पूरकला त्या जानकर साहेबाकडे काय दुसरी माणसं नव्हती का? मग बाबाचा पूरक दुसऱ्या कोणाचा तरी पूरक भरायचा होता. परंतु आता हे काहीतरी राजकीय गेमा खूप मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत. हे कोणाच्याच लक्षात येईना. जानकरांच्या घरामध्ये 3 एबी फॉर्म गेले, म्हणजे वेळापूर गण असेल, कोळशिवरी जिल्हा परिषद असेल आणि दहीगाव जिल्हा परिषद असेल, या 3 ठिकाणी जानकरांची 3 उमेदवार घरातलीच आहेत. याबद्दल काय सांगाल? मग मला सांगा, मोहिते पाटलांनी जी केलं ती जानकर करतोय, ह्यात बदल काय? जानकरांनी तिन्ही ठिकाणी म्हणजे शेवटी घराण्याशी सर्वसामान्य तिकडं पण नाही आणि इकडं पण नाही. कुठल्याच पक्षात सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांची किंमत आता झिरो झालेली आहे. मला काय म्हणत आहे, रामभाऊ सातपुते तर तुम्हाला आता विनवणी करण्यासाठी आले, तर तुम्ही माघारी घेणार का बंडखोरी करणार? नाही, शेवटी कसं आहे की रामभाऊ सातपुते जरी माझ्याकडे आले तरी शेवटी मी काय आहे की मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं मी पक्षात कशामुळं आलो आहे? खासदार साहेबांमुळे. माझी खासदार आदरणीय रणजितदादांना त्या शब्दावर मी आलेलो आहे. त्यामुळं कसं आहे, मी स्पष्ट सांगतो की काही झालं कुठल्याही किमतीवर मी माघार घेणार नाही. कारण हां शब्दावरती ठाम आहे. आणि सगळ्यांना माहिती, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज तागायचे इलेक्शन ही मी लढलो ती कसा लढलो ही सगळ्यांना माहिती आहे. शेवटी 500 मागं असून उपयोग नसतो, 5च असावी पण निष्ठावंत असावी. ही सगळ्यात राजकारणात वेळापूर जिल्हा परिषद गटामध्ये हां 100% राजकीय गणित वेगळी असणार. आता मला सांगा की तुम्ही आता मिलिंद सरतापेचं उदाहरण घ्या ना. मीटिंगला कुणीकडे होते, तिकीट कुणीकडनं आलं, खंडागळे मीटिंगला कुणीकडे होते, तिकीट कुणीकडनं आलं, आणि जनतेनं काय करायचं? मग तुम्ही तुमच्यासोबत पत्रकार तुम्हालाच माहिती आहे की कोण कुठल्या मिटिंगला होतं, कोण कुठल्या मिटिंगला नव्हतं. इकडं नाही दिलं म्हणून इकडं भरलं, इकडं नाही दिलं म्हणून इकडं भरलं. काय चाललं हे राजकारणाचं? म्हणजे की राजकारण हे आमच्या सर्वसामान्य जनतेच्या ह्याच्यावर अजिबात राहिलेलं नाही. हा संदेश ह्या लोकांनी सर्वसामान्य जनतेत पोचवला आहे. राजकारण हा पैशाचा बाजार झाला आहे. पैशाचा बाजार झालेला आहे. स्वार्थापोटी, स्वार्थ तर 100%च आहे, पण केवळ आणि केवळ पैशाच्या बाजारापोटी सगळं राजकारण चाललेलं आहे. कारण आम्ही पैसे वतले की निवडून येतो आहे, ह्यांनी पैसे वतले की निवडून येतो. जी निवडणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देश स्वतंत्र होताना सर्वसामान्य जनतेतून नेता निवडला जायला पाहिजे होता म्हणून घटना लिहिली होती, परंतु आज त्या घटनेची पूर्णपणे पायमल्ली होताना दिसत आहे. आपण आपल्या पंचायत समिती गणातील मतदारांना एक आव्हान काय कराल, एक अपक्ष उमेदवार या नात्याने? मी एक अपक्ष उमेदवार या नात्यानं खरंच सांगू का की वेळापूर आणि आपल्या पिशेवाडी हां टोटल आमच्या पंचायत समिती गटातील जनतेला सांगतो की बाहेरची आक्रमणं तुम्ही थांबवा. खूप झालं आता. ज्यावेळेस बाहेरून आक्रमण होतेत ना त्यावेळेस मग शेवटी आपल्याला आपलं गड राखावं लागतो. आणि आपला गड जर राखायचा असेल तर ह्या वेळापूरकरातील जनतेने आणि पिशेवाडीतल्या जनतेने ठरवलं पाहिजे. आजपर्यंतचे इतिहास बघा, ही दोन्ही नेते हे बाहेरचे आहेत. ह्या दोन्ही नेत्यांनी वेळापूरवर कब्जा घेतलेला आहे, पिशेवाडीवर कब्जा घेतलेला आहे. आणि वेळापूरची जी सर्वसामान्य जनता आहे, तुम्ही आमच्यासारखी, ते लोक आज ह्यातून भरकटली गेलेली आहेत बाजूला. हे कशामुळं झालं आहे? केवळ आणि केवळ पैशाच्या जोरावर झालेला आहे. तर कृपा करून विकास बघा, वेळापूरमधली परिस्थिती बघा, अवस्था काय आहे वेळापूर आणि पिशेवाडीतली ही बघा. नुसती आश्वासनं देते ती काम करतो म्हणून सांगते ती, ह्याच्यावर जाऊ नका तुम्ही.
काम आणि जनतेसाठी ठामपणे उभा राहणारा माणूस पाहिजे, ह्या मताचा मी आहे. चालेल, धन्यवाद.